आज महाराष्ट्रातील मंत्री महोदय यांच्या गावामध्ये घरासमोर प्रहार संघटनेमार्फत रक्तदान आंदोलन करण्यात आले। आमचे रक्त घ्या पण दिव्यांगाची पेन्शन 6000 करा। प्रहार संघटना श्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी आज रक्तदान शिबिर आंदोलन करण्यात आले। त्यात प्रमुख मागण्या: 1. दिव्यांगांची पेन्शन 6000 करण्यात यावी। 2. शेतकऱ्यांचा 7/12/7/12 कोरा करावा। या प्रहार संघटना आंदोलनात लोणी येथे रक्तदान आंदोलनात दिव्यांग सारथी संघटना संगमनेर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलन लोणी येथील भक्त निवास येथे झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिव्यांग उपस्थित होते। देश न्यूज प्रतिनिधी अन्सार सय्यद आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं का शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 ही घोषणा दिली। त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले तिघडीचं सरकार, एक मंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री आणि दुसरे मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, परंतु कर्जमाफी दिली नाही। आणि म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारासमोर बच्चू कडू प्रहारचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली प्रहारचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। या माध्यमातून त्यांना सांगणं आहे, साहेब तुम्ही सत्तेमध्ये आलात, सत्ता तुम्हाला प्यारी होती, सत्ता सुंदरीनं तुम्हाला बोलवलं आणि त्या सत्ता सुंदरीच्या मोहात पडून तुम्ही नको नको ती आश्वासनं देत बसलात। परंतु आता जूनचा महिना येतोय, आपण स्वतः शेतकऱ्याचे पुत्र समजता, शेतकऱ्याच्या संस्था आपल्या ताब्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांनी राज्य देखील आपल्या ताब्यामध्ये दिला। मग जर राज्य आपल्या ताब्यामध्ये आहे, शेतकऱ्याच्या संस्था आपल्या ताब्यामध्ये आहे, तर शेतकऱ्याचं दुःख तुम्हाला कळत नाही का? ही जाग आणण्यासाठी आजचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर भारत पाकिस्तान तणाव ज्यावेळेस निर्माण झाल्या, आपल्या 7 जवानांना या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं, परंतु जय जवान जय किसान म्हणणारे लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी या महान व्यक्तिमत्वांनी जवानांना खूप महत्व दिलं, त्याचबरोबर किसानांना महत्व दिलं। आज जर आकडेवारी बघितली तर एका दिवसाला 7 शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात, या तुम्हाला दिसत नाहीत का? आणि म्हणून आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, ज्या राजानं आपलं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दिलं, महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, आणि म्हणून आजची घोषणा आहे, हम तुम्हें रक्त देते हैं, तुम हमें कर्जमाफी दे दो। या उद्देशाने आज या लोणी या ठिकाणी आलो। आणि हे स्थळ का निवडलं, म्हसोबा महाराज मंदिर का निवडलं, तर हे राधाकृष्ण विखे पाटील यांचं ग्रामदैवत, या ग्रामदैवताच्या दर्शनाने सर्व निवडणुकीचे बिगुल वाजले जातात। ते ज्यावेळेस निवडून येतात त्याच वेळेस या म्हसोबा महाराज मंदिरामध्ये येतात, आणि म्हणून त्यांना अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वजनदार नेते भाजपाचे, म्हणून त्यांना आमचं साकडं आहे, त्यांना आमचं सांगणं आहे का तुम्ही ही मागणी तुमच्या दारामध्ये, साहेब आम्ही आलेलो आहोत, तुमच्या दारामध्ये आम्ही रक्तदान करत आहोत। आणि हे रक्तदानाचं तुम्हाला जर वाटत असेल शेतकऱ्याच्या रक्ताचा एक एक थेंब महत्वाचा आहे, तर प्रवरा माईचं पाणी आठवा, गोदावरी माईचं पाणी आठवा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय। आणि दिव्यांग बांधवांचे 6000 रुपये महिना मानधन यांचं चालू व्हावं याच्यासाठी या ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यात आलेलं आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलनं चालू आहेत, गावागावात चालू आहेत, शहरात चालू आहेत, जिल्ह्यात चालू आहे, परंतु सरकार अजूनही दखल घेत नाही। कारण सरकारवर या ठिकाणी आम्हाला म्हणजे असं शब्द बोलण्यासारखं वाईट परिस्थिती आलेली आहे की सरकारला लाज वाटायला पाहिजे। आज या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आणि पालकमंत्री असून देखील आज नगर जिल्ह्यामध्ये वाईट परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे। म्हणून या ठिकाणी आपण जर संपूर्ण भारताची परिस्थिती बघितली तर कमीत कमी 100 मोठे मोठे उद्योगपती त्यांचे 10 लाख करोडपेक्षा जास्त कर्जमाफी करण्याचं काम या भारताने केलेलं आहे, या प्रशासनाने केलं आहे, शासनाने केलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांचं फक्त 10 लाख करोड रुपये शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी होताना दिसत नाही, ही फार मोठी शोकांकित आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी
म्हसोबा महाराज मंदिर या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन आज सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधवांसाठी लढा देण्यासाठी आम्ही इथून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले आमचे संपूर्ण नगर जिल्ह्याचे दक्षिण उत्तरचे पदाधिकारी आम्ही सर्व या ठिकाणी दिव्यांग बांधव आलेत. आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी बच्चू भाऊला जाहीर पाठिंबा करण्यात येत आहे. धन्यवाद. मुंबईचं आंदोलन असू